हाय गाईज. तर आज व्लॉग्सच्या ऐवजी मी शेवभाजीची छोटीशी रेसिपी शेअर करते आहे. तर पहिल्यांदा मी खोबरा आणि कांदा भाजून घेतला वेगवेगळा. आता मी ही भाजी 2 माणसांसाठी बनवते, तर मी हे प्रमाण घेतलं आहे तर त्याप्रमाणेच घेतलं आणि त्याच्यानंतर टोमॅटोही त्याच्यामध्येच भाजून घेतला. तर त्याच्यानंतर खोबरा आणि लसूण मी वाटून घेतलं, कारण खोबरा आणि टोमॅटो जर एकत्र गेलं तर मग ते थोडंसं कच्चेपणा त्याच्यामध्ये राहतो. तर प्रथमतः खोबरा आणि लसूण वाटून घेतलं आणि परत याच्यामध्येच कांदा आणि टोमॅटो जे की आपण भाजून ठेवलं ते टाकून परत त्याची प्युरी केली. त्याच्यानंतर तेलामध्ये खडे मसाले टाकले, थोडेसे जिरे टाकले आणि त्याच्यामध्ये ही वाटण टाकून घेतलं आणि या वाटणामध्ये थोडंसं मीठ, लाल तिखट, काळा मसाला, गरम मसाला आणि 2 चमचे धने पावडर थोडीशी जास्त टाका म्हणजे टेस्ट छान येते. त्याच्यानंतर ते सर्व टाकून घेतलं, त्याला तेल सुटेपर्यंत लो फ्लेमवर ठेवलं आणि त्याच्यानंतर गरम केलेलं पाणी गरम करणं खूप गरजेचं आहे, ना तर टेस्ट निघून जाईल भाजीची. तर गरम केलेलं पाणी त्याच्यामध्ये जशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल तसं टाकत गेले. तर मी याच्यामध्ये साधारणतः 2 ग्लास पाणी टाकून घेतले, जेणेकरून प्रॉपर कन्सिस्टन्सी आली, म्हणजे जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही. जर खूप पातळ झाली तर भाजीची चव निघून जाते आणि खूप घट्ट झाली तर शेव टाकल्यानंतर ती आणखी घट्ट होते. तर लो फ्लेमवर कोथिंबीर टाकून दिली आणि 10 ते 12 मिनटं ही भाजी मी उकळी येऊन दिली आणि त्याच्यानंतर डायरेक्टली आपल्या सर्विंग प्लेटमध्ये मी भाजी घेतली आणि मला शेव थोडीशी कुरकुरीतच आवडते, त्याच्यामुळे मी वरतून शेव टाकली. तुम्हाला जर ती भिजलेली आवडत असेल तर थोडीशी आधी टाका आणि अशा प्रकारे ती सर्व केली. बाय.